हॅलो फ्रेंड्स, मी उज्ज्वला भन्ने तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करत आहे आजच्या छान अशा नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याकरता 2 सरकारी नोकऱ्यांची सुवर्ण संधी घेऊन आलेली आहे। केंद्र सरकारकडून ही जाहिरात निघालेली आहे। 2025 ची ही मेगा भरती तुमच्यासाठी असणार आहे। तर परमनंटली ही जॉब तुमच्यासाठी राहणार आहे। महिलांनी व अपंग लोकांनी विशेष करून हा फॉर्म भरायचा आहे, कारण त्यांना विशेष असं प्राधान्य इथं दिलं जाणार आहे। त्यांनी आवर्जून फॉर्म भरायचे आहे। जर मी महिला म्हटलं असेल तरी सुद्धा पुरुषांनी सुद्धा हा फॉर्म भरायचा आहे, कारण पुरुष व महिला दोन्ही सुद्धा इथं पात्र ठरणार आहेत। जरी तुमच्या ग्रॅज्युएशन किंवा डिप्लोमा डिग्री काही झालेला नसेल तरी सुद्धा तुम्ही इथं पात्र राहणार आहात। जरी तुमच्या 10वी उत्तीर्ण झालेला असेल तरी सुद्धा तुम्ही इथं पात्र ठरणार आहात, कारण पात्रता तुमची फक्त 10वी उत्तीर्ण असली तरी सुद्धा तुम्ही एलिजिबल इथं राहणार आहात। नोकरीचे ठिकाण तुमचे महाराष्ट्र राहणार आहे। जरी केंद्र सरकारची ही जॉब आहे तरी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये तुम्हाला नोकरीची सुवर्ण संधी तर राहणार आहे, म्हणून तुम्हाला आवर्जून हा फॉर्म भरायचा आहे। 1000 पेक्षाही जास्त जागा इथं निघालेल्या आहेत। मेगा भरती ही असणार आहे। जरी तुम्ही हा व्हिडिओ स्किप करायचा असा विचार करत असाल तर प्लीज स्किप नका करू। आधी मी काही विशेष माहिती तुम्हाला देणार आहे, ती ऐकून घ्या। त्यानंतर तुम्ही डिसाईड करा की तुम्हाला व्हिडिओ स्किप करायचा आहे की नाही। तर बघा, तुम्हाला जर इंग्लिशचं किंवा हिंदीचं किंवा अदर कुठल्याही लँग्वेजचं जरी नॉलेज नसेल तरी सुद्धा तुम्ही हा फॉर्म भरू शकणार आहात। आणि तुम्ही एक्झामसाठी घाबरत असाल तर प्लीज घाबरा नको। तुम्हाला मराठीमधूनच एक्झाम द्यायची आहे। जरी तुम्हाला फक्त मराठी येत असेल तरी तुमच्यासाठी ही गोड अपॉर्च्युनिटी इथं राहणार आहे। आणि तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे एकच एक्झाम इथं होणार आहे, म्हणून कुठल्याही प्रकारचे टेन्शन न घेता की मेन्स असेल किंवा इंटरव्ह्यू असेल असं कुठल्याही प्रकारचे टेन्शन न घेता तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। कारण फार अशा कमी महाराष्ट्रामध्ये जागा निघतात, त्या मराठीमधून एक्झाम द्यायच्या असतात। तलाठी, पोलीस भरती किंवा MPSC असेच काही पेपर राहतात, ते तुम्हाला मराठीमधून द्यायचे असतात। त्याप्रमाणेच ही पण जाहिरात तुम्हाला मराठीमधूनच आलेली आहे। मराठीमधूनच तुम्हाला एक्झाम द्यायची आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तुमची फक्त एकच एक्झाम इथं राहणार आहे। आणि तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे। तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसं सादर करायचं, पात्रता काय आहे, महिलांना व अपंग लोकांना काय विशेष प्राधान्य इथं दिलं जाणार आहे, त्याबद्दलची सविस्तरपणे माहिती आपण स्टेप बाय स्टेप व्हिडिओच्या आतमध्ये बघणारच आहोत। त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला स्किप न करता पूर्ण डिटेल्समध्ये बघायचे आहे। बघा फ्रेंड्स, भारत सरकारच्या ऑफिशियल नोटिफिकेशन मी तुमच्यासमोर घेऊन आलेली आहे। तर हा ऑफिशियल नोटिफिकेशन आहे, कुठल्याही प्रकारची फेक जाहिरात मी तुम्हाला सांगणार नाही। ऑफिशियल नोटिफिकेशनबद्दलच मी तुम्हाला डिटेल्समध्ये माहिती सांगणार आहे। तर बघा, भारत सरकारची ही जाहिरात आलेली आहे। केंद्र सरकारकडून ही जाहिरात निघालेली आहे। मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला 2 पोस्ट राहणार आहे। तर बघा, मल्टीटास्किंग स्टाफची 1 पोस्ट राहणार आहे आणि हवालदारची 1 पोस्ट। जी मल्टीटास्किंग MTSची जी पोस्ट आहे ती तुमची नॉन टेक्निकल राहणार आहे। तुम्हाला जर टेक्निकलच्या कुठल्याही प्रकारचं नॉलेज नसेल तरीसुद्धा तुम्ही हा फॉर्म भरू शकणार आहात, कारण कुठल्याही प्रकारचे टेक्निकल नॉलेज इथं मागितलेलं नाही। MTSची जी पोस्ट आहे त्यासाठी तुम्ही महिला आहात आणि तुम्ही अपंग आहात तर तुम्ही हा फॉर्म नक्की भरा, कारण यामध्ये कुठल्याही प्रकारचं फिजिकल टेस्ट तुमची होणार नाही, ग्राउंड टेस्ट तुमची होणार नाही। तुम्ही जर कम्फर्टेबल नसाल की तुम्ही ग्राउंड टेस्ट द्यायला किंवा फिजिकल टेस्ट द्यायला तर तुम्ही नक्की MTSचे फॉर्म भरायचे आहे। आणि जर तुम्ही महिला आहात, पुरुष आहात आणि तुम्हाला कम्फर्टेबल वाटत आहे की तुम्ही ग्राउंड टेस्ट देऊ शकता किंवा तुम्हाला फिजिकल टेस्टसुद्धा द्यायला काही अडचण नाही, तर तुम्ही नक्की हवालदारचे पण फॉर्म तुम्हाला भरायचे आहे। तर बघा, ऑलरेडी स्टार्ट झालेलं आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन। फॉर्म भरणं ऑलरेडी स्टार्ट झालेलं आहे। 26/7/2025 पासून स्टार्ट झालेलं आहे प्रक्रिया आणि तुम्हाला 24/7/2025 पर्यंत फॉर्म भरायचा आहे। जरी 24/7/2025 पर्यंत फॉर्म भरायचा असेल तरीसुद्धा तुम्हाला लवकरात लवकर फॉर्म भरायचा आहे, कारण लास्ट डेटची आपण वाट बघतो आणि लास्ट डेटमध्ये काय होते की सर्व्हर खूप डाऊन चालला जातो आणि त्यामुळेच मग आपल्याला प्रॉब्लेम फेस करावा लागतो। कधीकधी आपलं फॉर्मसुद्धा सबमिट होत नाही, त्यामुळेच मग बघा, तुम्हाला लवकरात लवकर फॉर्म भरायचा आहे। जरी हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही फॉर्म भरायला तयार होत असाल तर प्लीज लवकरात लवकर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। खूप साऱ्या जागा निघालेल्या आहेत, तुम्हाला लवकरात लवकर अप्लाय करायचे आहे। आणि बघा, मी सांगितल्याप्रमाणे बघा, 2 तुमच्यासाठी इथं पोस्ट निघालेल्या आहेत। मल्टीटास्किंग नॉन टेक्निकल स्टाफकरिता 1 पोस्ट आहे आणि दुसरी जी आहे ती हवालदारकरिता 1 पोस्ट आहे। तर दोन्हीसाठी महिला पुरुष दोन्हीसुद्धा आवेदन करू शकणार आहेत। वॅकन्सीज बघा, MTS करिता आत्तापर्यंत म्हणजे डिक्लेअर नाही झालेल्या आहेत वॅकन्सी, कारण हजारोपेक्षा जास्त वॅकन्सी इथं निघालेल्या असतात। मागच्या वर्षी 9,500 पेक्षा जास्त जागा निघालेल्या होत्या, तर ह्या वर्षीसुद्धा जास्त जागा निघण्याची शक्यता इथं राहणार आहे। आणि हवालदार
करिता 1075 जागा तुमच्यासाठी असणार आहेत. काउंटिंग झालेली आहे. 1075 जागा तुमच्यासाठी असणार आहेत. आणि MTS करिता आतापर्यंत डिक्लेअर नाही झालेलं आहे, पण 1000पेक्षाही जास्त जागा इथं राहणार आहेत. तर प्रत्येक वर्षी हे फॉर्म निघतो. जरी तुम्ही हा माझा व्हिडिओ आता डेट गेल्यानंतर जरी बघत असाल तरीसुद्धा तुम्ही प्रिपरेशन स्टार्ट ठेवायचं आहे. कारण ज्या जागा आहेत MTS करिता किंवा हवालदार करिता प्रत्येक वर्षी निघतात, म्हणून तुम्हाला प्रिपरेशन तुमचं स्टार्ट ठेवायचंच आहे. तर बघा, मी जसं सांगितलं होतं की अपंग लोकांसाठी व महिलांसाठी विशेष प्राधान्य म्हणजे तुम्हाला इथं खूप मोठं प्राधान्य दिलं गेलेलं आहे. तुमच्यासाठी काही जागा राखीव ठेवलेल्या आहेत. आणि बघा, तुम्हाला कुठल्याही प्रकारची इथं फीस घेतली जाणार नाही. जे SC कॅन्डिडेट आहेत, महिला आहेत किंवा जे अपंग लोक आहेत त्यांच्यासाठी कुठल्याही प्रकारची इथं फीस तुमची राहणार नाही आहे. तुम्हाला एकदम फ्री ऑफ कॉस्ट इथं फॉर्म भरायचं आहे. म्हणून आवर्जून तुम्ही फॉर्म भरा. बघा, एज लिमिटेशन जे आहे ते तुमचं MTS करिता मिनिमम 18 व मॅक्झिमम 25 वर्ष इथं राहणार आहे. सोबतच तुम्हाला एज रिलॅक्सेशनसुद्धा इथं राहणार आहे. आणि हवालदार करिता 18 वर्ष मिनिमम आणि 27 वर्ष मॅक्झिमम तुमच्या इथं एज लिमिट राहणार आहे. तर बघा, SC ST कॅन्डिडेट करिता 5 वर्षाचे इथं रिलॅक्सेशन तुमच्या इथं राहणार आहे. OBC करिता 3 वर्षाचं आणि PWBD करिता 10 वर्षाचं रिलॅक्सेशन. PWBD OBC करिता 13 वर्षाचं आणि PWBD SC ST करिता 15 वर्षाची इथं एज रिलॅक्सेशन तुमच्या राहणार आहे. एक्स सर्व्हिसमॅन करिता 3 वर्षाचं इथं तुमचं रिलॅक्सेशन इथं तुम्हाला मिळणार आहे. तसंच तुम्हाला जाहिरात पूर्ण सविस्तरपणे वाचून घ्यायची आहे. तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला तुमचे एज रिलॅक्सेशन बघायचं आहे आणि नंतर तुम्हाला इथं फॉर्म भरायचं आहे. आता मी सर्वात आधी सांगितल्याप्रमाणे महिलांना काय विशेष प्राधान्य आहे. तर बघा, जर तुमचं ड्रायव्हर झालेला असेल किंवा तुमचे पती वारलेले असतील किंवा काही असं तुमच्यासोबत काही क्रिटिकल झालेलं असेल तर तुम्हाला इथे बघा 35 वर्षापर्यंत तुमची एज मर्यादा आहे. तुम्ही 35 वर्षाचे असाल तरीसुद्धा तुम्ही इथं फॉर्म भरू शकणार आहात. आणि बघा, तुमचा ड्रायव्हर झालेला असेल किंवा तुम्ही SC STचे कॅन्डिडेट आहात आणि तुमचे ड्रायव्हर झालेला असेल, तुमचे पती वारलेले असतील किंवा तुम्हाला सोडून गेलेले असतील तर बघा, तुम्ही 40 वर्षापर्यंत इथं फॉर्म भरू शकणार आहात. तर अशी ही तुमच्यासाठी बेस्ट अपॉर्च्युनिटी मी घेऊन आलेली आहे. तुम्हाला नक्कीच हा फॉर्म भरायचा आहे. तर बघा, सर्व डिटेल्समध्ये माहिती तुम्हाला PDF मिळणार आहे. PDF तुम्हाला सविस्तरपणे आधी वाचून घ्यायची आहे, त्यानंतरच तुम्हाला अप्लाय करायचं आहे. तर बघा इथं सर्व डिटेल्समध्ये माहिती दिलेली आहे की कसं प्रकारचे अप्लाय करण्याची प्रोसेस काय आहे, तुम्हाला कुठले डॉक्युमेंट लागणार आहे. सर्व डिटेल्समध्ये माहिती जाहिरातीमध्ये आहे. जाहिरात वाचण्यासाठी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचे आहे. टेलिग्राम चॅनलमध्ये मी तुम्हाला लिंक देणार आहे. वर क्लिक करून तुम्हाला जाहिरात डाउनलोड करायची आणि सविस्तरपणे माहिती आधी वाचून घ्यायची आहे. तर महिलांना विशेष प्राधान्य म्हणजे विशेष सूट म्हणजे बघा, महिलांना किंवा जे अपंग लोक आहेत किंवा जे SC लोक आहेत, ST लोक आहेत त्यांना कुठल्याही प्रकारची फीस इथं घेतली जाणार नाही. फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला फॉर्म भरायचे आहे. आणि जे पुरुष कॅन्डिडेट आहेत त्यांना 100 रुपयाची इथं फीस घेतली जाणार आहे. तर बघा, पुरुषांना OBC पुरुष असतील किंवा ओपनमधले पुरुष असतील तर त्यांना 100 रुपये इथं घेतलं जाणार आहे. बाकीचे जे वुमन्स कॅन्डिडेट आहेत आणि जे अपंग लोक आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचे इथं फीस घेतली जाणार नाही. फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला अप्लाय करायचा आहे. तुम्हाला एक्झाम सेंटर डिसाईड करताना बघा, इथं महाराष्ट्र दिलेलं आहे आणि महाराष्ट्राचे काही जिल्हे आहे किंवा काही एक्झाम सेंटर आहेत ते तुम्हाला इथं दिलेले आहेत. बघा, अहमदाबाद आहे महाराष्ट्राचं. नंतर बघा, अमरावती आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, कोल्हापूर आहे, मुंबई आहे, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, जळगाव अशासारखे तुमच्या महाराष्ट्राचे ठिकाण राहणार आहे. तुम्हाला जवळच्या तुमच्या जिल्ह्यामध्ये किंवा तुमच्या जवळच्या एक्झाम सेंटरमध्ये तुम्हाला फॉर्म भरायचे आहे. आणि तुम्हाला एकच एक्झाम आहे, एकच एक्झामसाठी तुम्हाला जायचं आहे, म्हणून तेवढं काही टेन्शन नाही. तुम्हाला तुमच्या जवळच्या एक्झाम सेंटरचं नाव टाकायचं आहे आणि तुम्हाला एक्झाम द्यायला जायचं आहे. 2 सेशन तुमचे राहणार आहेत, पण एकच तुमची CBT टेस्ट होणार आहे. तर सेशन 1मध्ये जो पहिला आहे तो न्यूमेरिकल अँड मॅथमॅटिकल ॲबिलिटी असणार आहे. त्यामध्ये 20 प्रश्न तुमचे 60 गुणांचे असणार आहेत. नंतर आहे रिजनिंग ॲबिलिटी अँड प्रॉब्लेम सॉल्विंग. त्याच्यामध्ये 20 प्रश्न तुमचे 60 गुणांचे असणार आहेत. नंतर लगेचच तुमचे सेशन 2nd स्टार्ट होणार आहे, लगेचच. आणि त्यामध्ये जनरल अवेअरनेस GK 25 प्रश्न तुमचे 75 गुणांचे असणार आहेत. नंतर इंग्लिश लँग्वेज
आणि कॉम्प्रिहेन्शन करिता तुम्हाला 25 प्रश्न 75 गुणांची इथं राहणार आहेत आणि दोन्हीकरिता 45 मिनिटाचा टाईम तुम्हाला दिलं जाणार आहे. CBT टेस्ट तुमची इथं होणार आहे, काही एवढं टेन्शन नाही. सेशन 1 आणि सेशन 2 तुमचं सेम डे राहणार आहे, एकच दिवशी राहणार आहे आणि तो तुम्हाला दोन्ही सेशन कंप्लीट करणं मॅन्डेटरी इथं सांगितलं आहे. म्हणजे तुम्हाला दोन्ही सेशनला तिथं मॅन्डेटरी तुम्हाला सॉल्व करायचं आहे. तर बघा, अशा प्रकारची तुमची हे टेस्ट राहणार आहे, CBT टेस्ट आहे आणि तुम्हाला लवकरात लवकर म्हणजे एक्झामसाठी पण प्रिपरेशन स्टार्ट करायचे आहे. तर इतर सिलेबससुद्धा तुमचं दिलेलं आहे, तुम्हाला PDF मध्येच सिलेबस पण मिळून जाईल. तर बघा काय काय आहे ते तुम्हाला सर्व डिटेल्समध्ये आधी वाचून घ्यायचे आहे. आणि जे फिजिकल टेस्ट होणार आहे त्याच्याबद्दलची पण इथं सर्व डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे, ते पण तुम्हाला सर्व सविस्तरपणे वाचून घ्यायची आहे. आय होप तुम्हाला सर्व डिटेल्स समजले असेल. लवकरात लवकर तुम्हाला अप्लाय करायचे आहे आणि तुमची ड्रीम जॉब तुम्हाला मिळवून घ्यायची आहे. चला तर मग भेटूया तशाच नवीन अपॉर्च्युनिटीसोबत नवीन व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत बाय बाय फ्रेंड्स, टेक केअर.